न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। महिलांसाठी पैठणी स्पर्धा, बक्षीस पाहून थक्क व्हाल। ओंकार सातपुते व दिलीपदादा सातपुते यांचा उपक्रम, महिलांचा जल्लोष। केडगाव उपनगरातील कल्याणी प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला सरपंच निर्मलाताई नवले व माजी महापौर शीलाताई शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख दिलीपदादा सातपुते व ओंकार सातपुते यांनी सांगितले की कल्याणी प्रतिष्ठान वर्षभर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असून महिलांसाठी असे उपक्रम आयोजित करणे हीच खरी समाजसेवा आहे। स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। प्रथम क्रमांक अनिता मोटकर, द्वितीय रोहिणी गायकवाड तर तृतीय सपना गायकवाड यांनी पटकावला। विजेत्यांना फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही आदी आकर्षक बक्षिसे देण्यात आली। या कार्यक्रमामुळे महिलांना कलागुण सादर करण्याचे व्यासपीठ मिळाले असून उपस्थितांनी कल्याणी प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानले। गणेश उत्सवाच्या कार्यक्रमापासून उपस्थित सर्वच केडगावमधील माता भगिनी व सर्व मान्यवर नागरिक, आमचे सर्व कार्यकर्ते, या सर्वांनी संपूर्ण या कार्यक्रमामध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि या मेहनतीचं आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। खरं पाहिलं तर आज कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे, 7चा टाइम दिला होता, परंतु महिला सगळ्या खूप लेट येत गेल्या आणि तो कार्यक्रम 8:30ला चालू झाला। आता मान्यवर महिला मंडळ आहे, त्यांना पण जास्त वेळ आपल्याला थांबवता येणार नाही, कारण आपल्याला बक्षिसं पण वितरण करायचंय। यापूर्वी जे झालेल्या खुर्ची स्पर्धा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा आणि काही ज्या स्पर्धा घेतल्या होत्या, तर त्याचं बक्षीस वितरण सुद्धा आत्ताच करायचंय, त्यामुळं मी जास्त वेळ काही बोलत नाही। कल्याणी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळे उपक्रम आम्ही 2007 पासून या भागामध्ये राबवत आहोत आणि या ठिकाणी राबवत आहोत। खरं तर निर्मलाताई या आदर्श सरपंच आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अत्यंत चांगला ठसा उमटवलेला आहे। आपण पाहिलं तर कारेगावमध्ये जाताना कारेगावचं एसटी स्टँड रोडवरच आहे, डाव्या बाजूला। ते पाहिलं की असं वाटतं आपण कुठं मुंबईतल्या एखाद्या एसटी स्टँडला पाहतोय की काय। त्यानंतर गावामध्ये अनेक त्यांनी सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। त्यांच्या इथं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, त्या पाण्याची 35-40 कोटी रुपयाची पाण्याची योजना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि गावाला भरपूर पाणी, ड्रेनेजची व्यवस्था आणि या ठिकाणी त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। लिटरची शिवाजीनगरची, त्यानंतर ओंकारनगरची टाकी, देवीकडे एक 5 लाख लिटरची टाकी, अशा पाण्याच्या टाक्या त्यांच्या कार्यकाळात 2.5 वर्षाच्या कार्यकाळात या ठिकाणी बांधले गेलेले आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि या कार्यक्रमामध्ये जास्त व्यत्यय न आणता आमचे मित्र उद्धवजी काळापहाड ह्या कार्यक्रमाचे जे प्रणेते आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातला होम मिनिस्टरचा सगळ्यात पहिला कार्यक्रम भूषणनगरमध्ये घेतलेला आहे। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर कार्यक्रम केले, त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने स्वागत करतो। निर्मलाताई आल्या, त्यांनी वेळ दिला, महापौरताई आल्या, त्यांनी वेळ दिला आणि उद्धवजींनी सुद्धा वेळ दिला, त्याबद्दल तिघांचं सुद्धा टाळ्याच्या गजरात स्वागत करा। कार्यक्रमामध्ये वेळ न घालवता पुढील कार्यक्रम तातडीने चालू करावा अशी सूचना देतो। धन्यवाद। ओंकार दादा सातपुते आहे, तर यांनी महिलांसाठी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक प्लॅटफॉर्म निर्माण होतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या कलागुणांना देखील वाव मिळतो। एवढं सुंदर असं काम हा ओंकार करत आहे आणि खूप छान वाटलं मला इकडे येऊन। येणाऱ्या काळात देखील तो महिलांसाठी आणि सर्वांसाठी चांगल्या प्रकारे काम नक्की करेल याचा मला विश्वास आहे। महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे कार्यरत आहेत, तर महिलांनी स्वतःला कमी लेखू नये, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि समाज प्रक्रियेमध्ये निर्णय महिलांनी घ्यावेत असं मी महिलांना सांगेन। नमस्कार, माझं नाव अनिता अरुण मोटकर। तो सातपुते वहिनींनी भाऊनी इतका छान कार्यक्रम घेतला आणि असाच कार्यक्रम दरवर्षी घ्यावा माझी हीच इच्छा आहे। आणि मी नेवाशीवरून आलेले, पण इथं आले तर दोनच दिवस झाले आणि ते माझ्या नशिबात होतं म्हणून मला भेटलंय ते। आणि खूप छान, खूप मस्त भाऊंनी कार्यक्रम घेतला आणि वहिनींचा पण खूप मनापासून। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.